पनीरची भाजी सगळेच करतात, पण एकदा अशा पद्धतीने करून बघा. एक सोडून दोन चपात्या खाल, अवघ्या 5 ते 6 मिनिटांमध्ये भाजी तयार होते. अगदी हॉटेलच्या भाजीलाही मागे टाकेल. तर त्यासाठी मी इथे फ्रेश पनीर घेतलं, चौकोनी आकाराचं कट करून घेतलं. त्यानंतर पॅनमध्ये थोडं तेल घालून गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे आणि अगदी सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. काही जण डीप फ्राय करतात, पण बऱ्याच वेळेला पनीरची भाजी बघा, पनीर शिजले जात नाही किंवा असे रबरासारखे तोडावे लागतात. त्यामुळे डीप फ्राय न करता फक्त शॅलो फ्राय करून घ्यायचे. त्याच पॅनमध्ये बघा, मी आता थोडं तेल घालून 2 मोठ्या साईजचे कांदे उभे कट करून घेतले. ते सुद्धा तेल टाकून सोनेरी रंगावर छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. काही जण बघा कच्चं वाटण काढतात कांदा आणि टोमॅटोचं, परंतु भाजी चवीला छान होत नाही आणि व्यवस्थित ते परतलं जात नाही किंवा खाल्ल्यानंतर बघा जळजळ ॲसिडिटी ढेकर होतात आणि ॲसिडिटी खूप वाढते. त्यामुळे कांदा टोमॅटो असं तेल टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. त्यामध्ये आलं लसूण टाकायचं आणि त्याचबरोबर थोडासा खडा मसाला टाकलेला आहे. शहाजिरं, लवंग, दालचिनी, मिरी आणि वेलदोडा, त्याचबरोबर 2 वेलच्या टाकायच्या आहेत. ते व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडी कोथिंबीर टाकायची. आता तुम्ही बघताय कांदा टोमॅटो छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे. त्यामध्येच आलं लसूण थोडी कोथिंबीर टाकायची, ते सुद्धा छान त्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. व्यवस्थित वाटण भाजून घेतल्यानंतर भाजी चवीला छान होते. आता हे बघा एका प्लेटमध्ये काढून घेतलं. थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. अगदी पेस्ट बनवून घ्यायची आहे. कांदा टोमॅटो आलं लसूण, त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा खडा मसाला वाटण करून घेतलं. त्यानंतर कढई तापायला ठेवली. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं अर्धा चमचा. त्यानंतर वाटलेलं वाटण पुन्हा परतून घ्यायचं. बघा डबल प्रोसेस. अगोदर मी तेल सुटेपर्यंत छान कांदा टोमॅटो परतून घेतलं, मिक्सरला ग्राइंड केलं आणि त्यानंतर पुन्हा तेलामध्ये हा मसाला जे वाटण वाटलेलं आहे ते परतून घ्यायचं. त्यानंतर मसाले ॲड करायचे आहे. त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकलं, अर्धा चमचा हळद पावडर टाकली आणि त्यानंतर बघा पनीर टिक्का मसाला 2 ते 3 चमचे घेतलेले आहेत. आता हे मसाले टाकल्यानंतर पुन्हा तेलामध्ये परतून घ्यायचं. नंतर जे शॅलो फ्राय केलेलं पनीर आहे ते सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं आणि बेताने पाणी घालायचं. जास्त पातळ भाजी बनवायची नाही आहे, रस्सा बनवायचा नाही आहे. अगदी ग्रेव्ही अशी आपण बघा हॉटेलमध्ये पनीरची भाजी खातो, अगदी त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आणि उकळी घ्यायची आहे. अधूनमधून 2 ते 3 वेळा हलवायची. ग्रेव्ही झाल्यानंतर भाजी पनीर शिजलं की नाही बघायचं आणि त्यानंतर मग गॅस ऑफ करायचा. एवढी छान चविष्ट रुचकर ही भाजी होते, तर हॉटेलच्या भाजीला मागे टाकेल बघा. आता यावर गार्निशिंग म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर इथे भाजी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकताय मस्त गरमागरम चपाती आणि पनीर भाजी. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.